तर नमस्कार पब्लिक, मी तुमच्या सर्वांचा लाडका रॉयल शेतकरी. माझ्याकडून तुम्हाला तुमच्या फॅमिलीला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही म्हणता असाल भाऊ आम्हाला तू दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला लागला, मात्र खरं आहे पण तो अजून आंघोळी केलेली नाही. मी आंघोळीला निघालोच होतो तेवढ्या तुमच्या बादशाने मला दिले एक काम. त्यांनी सकाळ सकाळ बसल्या बसल्या एक रीलवर बंदूक बघितली आणि ते बंदूक बनव असा मामा हट्टच केला. म्हणून मी आणि DJ ओमकार निघालो त्या बंदुकीचं सामान घ्यायला. आम्हाला माहीत होतं की त्या बंदुकीचं सामान फक्त पायपाच्या दुकानातच भेटू शकतं, म्हणून आम्ही पायपाच्या दुकानात न वेळ घालता आलो. पायपाच्या दुकानात आल्याबरोबर आपण त्या भाऊला सामान सांगितलेलं, त्या भाऊने आपल्याला तेवढं सामान काढून दिलं. मग जी मेन बंदुकीला सामान पाहिजे होतं त्या बंदुकीच्या सामानासाठी आपण त्या दुकानाकडे गेलो आणि त्या दुकानात आपल्याला ती काय सामान भेटलं नाही. म्हणून तिथून तुमचा भाऊ निराश होऊन घरीकडे निघाला. जेवढं सामान भेटलं तेवढं बाहेर आहे म्हणून घराकडे आलो. घराकडे आल्याबरोबर आंघोळ आणि चहा पाणी करून शेताची वाट पकडली. शेताकडे जात असताना तेवढ्यात आपला भाचा म्हणला, मामा मी गाडी घेतो. तेवढ्यात आपल्या हृदयात हीच गाणं वाजलं. जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो. इथून तिथून बिचारायला कसा तरी गबुशीत आणला. इथं आल्याबरोबर म्हणतोय, मामा ह्या नदीत मी उडी मारू का? आता ह्याला सांगा ही नदी पाहुण्याजोगी आहे का? हे नदीत जर ह्याने उडी मारली तर कुठून कुठून सोडून नाही गण ती सांगा तुम्ही आता मला. त्याला नदीपासून कसा तरी गबसून इकडं वैरणीकडं आणला. मुलं इथं तरी गबसन. तर इथं आल्याबरोबर म्हणतोय, मामा तो राहू दे आज मी वैरण तोडतो. त्याला मुलं राहू दे बाबा आज मी वैरण तोडतो, तू काय काम करू नको. तो आला तसा गब्बस. वैरण तोडल्याबरोबर आपण आलो नदीवर, कारण की आपल्याला 2 दिवसात रानाला पाणी देण्यामुळे मोटर टाकायची ती. तर नदीला पाणी बघितलं भरपूर आहे. न वेळ घाली तर आपण गवताचा बहारा घेतला आणि घराकडे निघालो, कारण की आपल्याला जायचं होतं गावाकडं. तर तुम्हाला ब्लॉग आवडला तर लाईक करा आणि फॉलो करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की आजचा ब्लॉग कसा झाला आहे.